नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात झेडपी आणि पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस. राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर. कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काल 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अत्यंत चुरशीने इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात आणि राधानगरी तालुक्यात झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वात मोठी चुरस असल्याचं दाखल झालेल्या अर्जावरून स्पष्ट झालं. कोल्हापूर झेडपीसाठी 907 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. पंचायत समिती निवडणुकीसाठी 1530 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेत. त्यामुळे आता येत्या मंगळवारपर्यंत दुपारी 3 पर्यंत यामधील किती उमेदवार मागे घेणार आणि किती जण रणांगणात राहणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत 68 गट आहेत. पंचायत समितीचे 136 गण आहेत. मतदान 5 फेब्रुवारीला होणार आहे. मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी सरासरी एका जागेमागे सरासरी 13 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज कायम राहिल्यास अनेक गटांमध्ये बहुरंगी लढती होण्याची चिन्ह आहे. दुसरीकडे भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी सांगितले की हा निर्णय आपला पूर्वीच झाला होता. त्यामुळे निवडणूक न लढवण्याबद्दल कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्या म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यानं आम्हाला खूप काही दिलंय. एकदा कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं असल्यानं कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असं त्यांनी सांगितलं. याबाबतचा निर्णय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतलाय, असं ते म्हणाल्या. दरम्यान अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी झेडपीला उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना बोरवडेमधून शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्या म्हणाल्या, ज्या पक्षासाठी आणि ज्या नेत्यांसाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केला त्याच पक्षानं माझी उमेदवारी नाकारली. गेली 3 वर्ष हसन मुश्रीफ मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असं सांगत होते. मात्र असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारली. माझा स्वाभिमान दुखावला. मी माघार घेतली असती तर ती ताराराणीची लेक कसली. मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही, तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितलं, मला मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून नेमकं काय झाल्याचं कारण विचारलं. त्यांनी सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी देखील माझ्याशी संपर्क करून विनंती केली. मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती, जो माझा बाणा होता, तो शिवसेनेत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या.